भाऊजी हे काय बोलतायत ताई? थांबवून ना त्यांना. ते मृत्यूच्या गोष्टी का करतायत? तुझ्या दाजींना थांबून काय बी उपयोग नाही. ते दुनियेपेक्षा लई वेगळे आहेत आणि ते जसे आहेत तसं त्यांना राहू दे. भले ते कसेही असो, पण आहेत ते खूप चांगले. शंकर, तू बाहेर बाबांजवळ जाऊन बस. मी दाजींना घेऊन येते, मग जेवायला जाऊ. माहितीये तुम्हाला, तुमचा मेहना तुम्हाला मस्तीखोर म्हणत होता. हो, मी काहीतरी लिहित होतो ना, हरवलं होतं त्यात. आणि हो, त्या कार्यक्रमाला सुद्धा जायचं आहे ना, मी तर विसरून गेलो होतो. चल, मी तयार आहे, असंच जाऊयात. तुम्ही तर अजून काय काय विसरलाय. काय विसरलोय? आठवा. नाही लक्षात येते रे. मग सांग ना, काय विसरलोय? थोडा डोक्यावर जोर द्या तुमच्या, विचार करा आणि मग मला सांगा. मग जाऊ आपण जेवायला. तुम्ही असं का बसलायत? जायचं नाही का तुम्हाला? मला जरा अस्वस्थ वाटतं, तू जाऊन ये. तुमच्यापेक्षा तर मी अस्वस्थ आहे, कारण तुम्ही रोज नोकरी शोधायला जाताय पण भेटतच नाही. पण मी चालली आहे ना मेजवानीला, तुम्ही बी चला. मग सांगितलं ना, माझं मन नाहीये, जा तू. मन नाहीये? भूक लागल्यावर बोला की भूक लागली आहे म्हणून. मग मी आल्यावर तुमच्यासाठी जेवण नाही बनवणार. मग नको बनवूस. आणि मला भूक लागली तरी मी सांगणार नाही. तू जा इथून आणि मला एकट्याला सोड. हे बघा, तिकडे सगळे चाललेत, मग तुम्ही बी चला. मी पुन्हा आठवण करून देणार नाहीये की मी जसं सांगाल तसंच तुम्हाला वागावं लागल. नाहीतर इसरून जावा, तुमच्या बायकोला पण आणि पोराला पण. लक्षात आहे ना? खाऊन टाकीन मी इश, मरून जाईन आणि मारून टाकीन याला पण. या लवकर. काही आठवलं? तुझा वाढदिवस नाही आज, तर नाही. तर मग काय आहे? हा, आलं लक्षात. तुला काळा खट्टा गोळा खाऊ घालणार होतो ना मी, विसरलो. नाही? हा, आठवलं. काही दिवसांपासून तुला शिकवलं नाही ना मी, ते पण विसरलो. ते बी नाही. तेही नाही. नाही आठवते रमा, सांग ना काय विसरलो मी. भीम, हा बाबा, चल लवकर. आलो. तुम्ही राहू द्या, तुम्हाला नाही आठवायचं. चला. अच्छा, आठवलं. आता खरंच आठवलं. मी तुला नोकरीविषयी विचारलं नाही ना. मला कामाबद्दल विचारायला पाहिजे होतं तुला. बऱ्याचदा हेच होतं रमा, पुरुष फक्त आपल्या समस्या सांगत राहतात, पत्नीची विचारपूस करणं विसरून जातात. सॉरी. सांग ना, काम मिळालं तुला? मिळालं. काय काम आहे? दुकानाची साफसफाई करावी लागल आणि खरकटी भांडी धुवावी लागतील. सुट्टी एकही दिवस मिळणार नाही. ते तुम्ही आकडेमोड शिकवली ना, तर कारखान्यात मला हे काम मिळालं का दिवसभरात किती गोणी आल्या आणि किती गेल्या. ही तर खूप चांगली बातमी आहे रमा. अभिनंदन. तुम्ही शिकवल्याचा फायदा झाला ना. मला माफ करा, पहिल्यांदाच तुमच्याशी खोटं बोलले. पण हे सांगणं गरजेचं होतं का मला काम मिळालं म्हणून, आणि तुमच्यापासून हे लपवणं बी गरजेचं होतं का मला काय काम मिळालंय ते. रमा,
मी आयुष्यभर हेही लक्षात ठेवीन की तू माझ्यासाठी नोकरी करतेस. जायचं? चल. प्रणाम हलकुजी, प्रणाम. नमस्कार हलकुजी. हा नमस्कार नमस्कार. व्यवस्था समजी ठीक आहे ना? खूपच छान. बंधूनो आणि भगिनीनो, मी तुम्हा सगळ्यांचा हृदयापासून आभारी आहे की तुम्ही सगळे इथे आलात. आज या मेजवानीतून आपल्याला एक शिकवण मिळते की आयुष्यात काहीही करा, पण आपल्या पोरांना शिकवू नका, नाहीतर ते पण या भीमराव सारखे भटकत राहतील. लहानपणापासून त्यांना कामावर लावा, म्हणजे ते पण माझ्या पोरांसारखे नोकरीला लागतील. काका, तुम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे तर करा, आम्ही पण तुमची साथ देऊ. परंतु असं कोणाला दुखावून काय मिळणार आहे तुम्हाला? माझा तुला दुखवण्याचा हेतू नाहीये. मी तर बस लोकांना एक सल्ला देतोय, आणि तू तू दुःखी कशाला होतोयस? आनंदाचा क्षण आहे, आनंद साजरा कर. नाचा, गा, खा, प्या. अरे माझ्या प्रिय मुलांनो, बाहेर या. हो आलो बाबा. अरे तुम्हा लोकांसाठी तर मेजवानी ठेवली आहे आणि तुम्हीच गायब आहात. बघा सगळे पाहुणे आलेले आहेत. आज आम्ही आनंदात नाचणार आहोत, आणि आनंदाची गोष्ट ही आहे की मुंबई महानगरपालिकेत माझी नोकरी लागली आहे. आता माझ्या आयुष्यात कोणतीही समस्या उरणार नाही. हा ठीक आहे, मग तू ढोलक वाजव, आम्ही नाचतो. हो हो नक्कीच. हे घ्या. हितेश, बस आजचं काम करून टाक तू. भीम मरून जाईल तर मी समाधानाने जगू शकेन. आपल्या जीवनावर, आपल्या करिअरवर ध्यान देईल. बस लवकरच ही बातमी घेऊन ये हितेश. जर कोणी व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर समाजाला, मनुष्याला योग्य रस्त्यावर चालणं शिकवत असेल, तर त्या व्यक्तीचा मृत्यू त्याच्या जिवंत असण्या इतकाच महत्वपूर्ण होतो. काय झालं? खोकलंय. ठीक आहे, मी पाणी आणते. नाही नाही, असू दे, मी घेतो. मी पिणार, तू दुसरा घे. तुम्ही पिऊन घ्या, मी दुसरं घेतो. अरे हे पाणी तू नको पिऊ, त्यात विष मिळवलंय. भीमाला पिऊ दे, तू पिशील तर मरून जाशील. तुझी जात कोणती आहे?
सगळे इथे खालच्या जातीचे आहेत. तू किती लहान आहेस आणि किती खालच्या जातीचा आहेस हे सांग. मी तर तसा तुमच्या हिशोबाने तर सगळ्यात खालच्या जातीचा आहे. माझ्या बाबांचं नाव रामजी सकपाळ आहे. शे तू शिवलेलं पिऊ हे तूच पी. अहो तुम्हाला प्यायचं असेल तर आता ही खुशखबरी नरोत्तम जोशीला जाऊन सांगतो की भीमरावाने विष असलेलं पाणी पिऊन टाकलं. काय झालं? इतक्या वेळ काय करताय तुम्ही? तुम्ही पाणी पिले का नाही? हो पाणी तर प्यायलोय. एक माणूस आला होता रमा. खूप नशेत होता. इतका नशेत होता की स्वतःचं नाव सुद्धा लक्षात नव्हतं त्याच्या. पण हे लक्षात होतं की मी छोट्या जातीचा आहे. कोण होता तो? माहित नाही कोण होतं ते. मी तेच बघण्याचा प्रयत्न करतोय. आता गेला असेल कदाचित. चल चल इथून. मालक मालक काय झालं? काम झालं? मालक, मी पाण्यामध्ये विष मिळवलं. भीमरावाने ते पियालं सुद्धा आणि वाटतं आतापर्यंत तर असर झालाच असेल. म्हणजे भीमाचं काम तमाम. भीमराव स्वाहा. भीम 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 काय झालं? भीम काय झालं? भीम भीम भीमपुरा बाबा बाबा काय झालं यांना? भीम. याला दवाखान्यात घेऊन जाऊया. मंगेश भीमराव चल. आई कुठे चाललात तुम्ही? भीमभाऊला काही झालं असेल. घरातल्या प्रपंचातून निघून अशा समारंभात कुठे येतो आपण? थांबा इथंच. पण भीमला अचानक काय झालं? आतापर्यंत तर ठीक होता. काय माहित यांच्या नोकरीची बातमी सहन झाली नसेल त्यांना. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, माझा पोरगा जमिनीवर कोसळला बघा. आपण यांना आत घेऊन या. भावांनो, चिंतेची कुठलीच गोष्ट नाहीये. ते लोक भीमरावाला दवाखान्यात घेऊन गेलेत आणि तो बरा होईल. चला खाण्यापिण्याची सोय करूया. हा दादा चला चला. चला मुलांनो. दिनदळ्या, मी येतोच. ऐका, बोला. तुम्ही ढोलकी खूप छान वाजवता हो, मी कधीतरी वाजवतो. आणि तुमची नोकरी तर कायमस्वरूपी असेल ना?
हो. आणि पगार किती असेल? पगार नूतन नूतन या भीमरावानं सगळ्या जेवणाची मजा घालवली, पण आता तर माझी इच्छाच होत नाही या खाण्यापिण्याची. चल घरी. अगं चल. आरामात. बाजूला वा, इथून बाजूला वा. डॉक्टर साहेब हे बरे होतील ना? हे बघा, मी चेक करतोय, तुम्ही बाहेर जा. मी इथंच आहे, तुम्ही तपासा ना. अरे तुम्ही बाहेर जा, मी चेक करतोय. प्लीज यांना बाहेर घेऊन जा. रमा, पोरी बाहेर चल. चल रमा चल. डॉक्टर, जरा ते इंजेक्शन द्या लवकर. हे बघा, तुम्ही घरी जा. रात्र खूप झाली आहे. डॉक्टर साहेब भीमला तपासतायत. जर गरज पडलीच तर मी तुम्हाला बोलवून घेईन. ठीक आहे रामजी, चला. चला. डॉक्टर, मला ते इंजेक्शन द्या. काय करताय तुम्ही? अरे मी तुम्हाला इंजेक्शन मागतोय, तुम्ही दरवाजा बंद करताय. डॉक्टर साहेब, तुम्ही याचा इलाज करा, परंतु फक्त याच्या कुटुंबाला दाखवण्याकरता, याला वाचवण्याकरता नाही. तुम्ही आहात कोण? सध्या तर तुमचा शुभचिंतक. माझं म्हणणं ऐका, खूप फायद्यात राहाल तुम्ही. लोक तुम्हाला जीवन वाचवण्याचे पैसे देत असतील, पण मी आपल्याला याचा जीव घेण्याचे पैसे देणार, पाहिजे तेवढे. तुम्ही इंजेक्शन द्या. तुम्ही इंजेक्शन द्या. दिलं त्याला इंजेक्शन. आणि केला आपला सौदा मंजूर. बाबा, डॉक्टर वाचवतील ना त्यांना? रमा, शांत हो पोरी, सगळं ठीक होईल. डॉक्टरवर विश्वास ठेव. आपल्या भीमला काही नाही होणार, काही नाही होणार भीमला.